नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर येथे मी आकाश इंगळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आगामी पोलीस भरतीकरिता आपण येथे बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा परिपूर्ण तयारी करणार आहे. ठीक आहे, तर कुठलाही वेळ न घालवता चला मित्रांनो आपल्या विषयाला सुरुवात करू. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आज आपण इथे फिगर काउंटिंग म्हणजेच आकृत्या मोजणे हा टॉपिक आज आपण बघणार आहे. ठीक आहे, तर फिगर काउंटिंग मध्ये सगळ्यात आधी आपल्याला त्रिकोण, चौकोन आणि आयात या सर्व डायग्राम्स मधल्या आपण इथे आकृत्या कशा मोजायच्या ते आपण इथे बघणार आहे. मित्रांनो, त्रिकोण म्हणजे काय, तर कुठल्याही तीन साइडनी बंद असलेल्या आकृतीला आपण त्रिकोण असे म्हणू. तर बघून घ्या मित्रांनो, कुठल्याही तीन साइडनी बंद असलेली आकृती म्हणजे या आकृतीला आपण त्रिकोण असे म्हणू. यामध्ये बघा 1, 2 आणि 3 तीन साइड तुम्हाला दिलेल्या आहेत, त्यामुळे आणि तीनही साइड त्या एकमेकांशी क्लोज आहेत. ठीक आहे, तर या आकृतीला आपण त्रिकोण असे म्हणू. त्यानंतर चौकोन बघा, चौकोनला आपण कसं डिफाइन करू शकतो, तर कुठल्याही चार साइडनी बंद असलेल्या आणि चारही साइड एकमेकांशी समांतर असलेल्या आकृतीला आपण चौकोन असे म्हणू. तर बघून घ्या मित्रांनो, चौकोन या शेप मध्ये आपल्याला मिळेल. त्यानंतर आयात, आयात म्हणजे काय, तर कुठल्याही चार साइडनी बंद असलेल्या आकृतीला आणि कुठल्याही त्याच्या दोन साइड एकमेकांशी समांतर असलेल्या आपण त्याला काय म्हणू, आयात. ठीक आहे, यामध्ये बघा मित्रांनो, ही साइड आणि ही साइड ह्या दोन्ही साइड एकमेकांना समांतर आहेत. त्यानंतर ही आणि ही ह्या दोनही साइड एकमेकांना काय आहे, समांतर आहेत, त्यामुळे आपण काय म्हणू, त्याला आयात असे म्हणू. त्यानंतर चौकोन मध्ये बघा, चारही साइड काय आहे, एकमेकांना समांतर आहेत, याला आपण काय म्हणू, चौकोन असे म्हणू. ठीक आहे, त्यानंतर त्रिकोण मध्ये बघा, त्रिकोणामध्ये जर समजा आपण याला ए, बी आणि सी अशी नावे दिली, तर बी या बेस वर्ण ए, बी ए आणि बी सी या दोन्ही लाईननी तयार केलेल्या या आर्कला आपण अँगल म्हणजेच कोन असे म्हणू. ठीक आहे, अँगल म्हणजेच कोन असे म्हणू. त्यानंतर बघा मित्रांनो, आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करू. तर बघा, खालील आकृतीत एकूण किती कोन आहेत. ठीक आहे, तर या आकृतीमध्ये बघा तुम्हाला किती कोन दिसत आहेत, तर इथे फक्त तुम्हाला एक कोन दिसेल. हे बघा, इथे फक्त तुम्हाला हा एकच कोन दिसेल. त्यानंतर दुसरी फिगर बघा, दुसऱ्या फिगर मध्ये तुम्हाला हा एक या दोन लाईननी बनवलेला एक आणि या दोन लाईननी बनवलेला एक आणि या तीनही लाईननी बनवलेला एक असे तीन कोन तुम्हाला इथे दिसतील. पण मित्रांनो, आपण ही आकृती आपल्याला सिंपल फॉर्मॅट मध्ये इथे दिलेली आहे. सिंपल फॉर्म मध्ये आकृती असल्यामुळे आपण लवकरात लवकर इथे मोजू शकतो. पण यामध्ये जर टिपिकल आकृती आली, एकदम डिफिकल्ट आकृती आल्यानंतर आपण हीच आकृती एकदम सिंपल रित्या कशी मोजू शकतो, तर बघा, याला आपण सरळ सरळ 1 आणि 2 अशी नंबर जर दिली आणि या दोन्ही नंबरची जर बेरीज केली, बघा 1 अधिक 2 बरोबर 3. तर बघा मित्रांनो, या सिंपल अशा ट्रिकने आपल्याला सरळ डायरेक्ट उत्तर मिळून जाते. ठीक आहे, तर बघा, याला आपण काय करू, सिंपल रित्या आधी नंबर्स देऊन देऊ. ठीक आहे, 1, 2, 3 आणि 4 अशी नंबर दिल्यानंतर या चारही नंबरची काय करायची, आपल्याला सम करायची आहे. ठीक आहे, 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1. ठीक आहे, तर बरोबर काय येतं मित्रांनो, 10. इथे 10 कोन बनत आहेत. तर बघा 10 कोन कसे बनत आहेत, तर या दोन लाईननी बनवलेला एक कोन, परत या दोन लाईननी बनवलेला एक कोन आणि या दोन प्रत्येक दोन दोन लाईननी बनवलेला एक कोन, असे आपल्याला 4 कोन इथे मिळतील. ठीक आहे, त्यानंतर 3-3 लाईननी बनवलेला एक, 1, 2 आणि परत हा 3 असे हे 3 कोन आपल्याला इथे मिळतात. ठीक आहे, त्यानंतर हे बघा मित्रांनो, 4 लाईननी बनवलेला कोन हा एक, त्यानंतर हा एक, असे परत 2 कोन आपल्याला इथे मिळतात. ठीक आहे, त्यानंतर या दोनही लाईननी बनवलेला हा सर्वात मोठा एक कोन, म्हणजे आपल्याला इथे टोटल 10 कोन मिळत आहे. ठीक आहे, अशा सिंपल रीतीने आपण एक्झाम मध्ये सॉल्व्ह करू शकतो. मित्रांनो, जर आपण या पद्धतीने गेलं तर आपल्याला खूप जास्त वेळ हा एक्झाम मध्ये लागू शकतो आणि त्यानंतर आपले म्हणजे सर्व पेपर अटेम्प्ट होणं हा खूप टिपिकल जाईल. त्यामुळे आपल्याला सिंपल रित्या जर ही टेक्निक जर आपण एक्झाम मध्ये अवलंबली तर खूप लवकरात लवकर आपण क्वेश्चन पेपर
सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, आणि यामध्ये कुठलंही आपलं बायफर्गेशन होण्यापासून आपण टाळू शकतो. ठीक आहे, तर बघा ट्रिक कशी अप्लाय करायची. याला सर्वात आधी आपण नंबर देऊन देऊ. 1 2 3 आणि 4. ठीक आहे, आणि चारही नंबरची काय करायची आहे, इथे तुम्हाला बेरीज करायची आहे, सम करायची आहे. त्याची उत्तर काय येतं तर 10. या आकृतीमध्ये आपल्याला टोटल 10 कोन मिळतील. ठीक आहे, त्यानंतर दुसरी फिगर बघा. दुसऱ्या फिगर मध्ये काय करायचं आहे तर सरळ आपली ट्रिक इथे अप्लाय करायची आहे. 1 2 3 4 5 आणि 6 या सहाही नंबरची काय करायची आपल्याला सम करायची आहे. 6 आणि 5 11, 11 आणि 4 15, 15 आणि 3 18, 18 आणि 2 20 आणि 1 21. याचे टोटल 21 कोन तुम्हाला मिळतील. ठीक आहे, टोटल 21 अँगल म्हणजेच कोन तुम्हाला मिळतील. ठीक आहे मित्रांनो, बघा हा क्वेश्चन तुम्हाला पोलीस भरती चंद्रपूर 2017 ला आलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर लगेच आपण दुसऱ्या फिगरकडे वळूया. तर बघा मित्रांनो, आता प्रकार 1 मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, त्रिकोण उभ्या रेषांनी विभागल्या गेलेला आहे. तर बघा मित्रांनो, हा त्रिकोण आपल्याला अशा उभ्या रेषांनी इथे विभागल्या गेलेला दिसतोय. ठीक आहे, तर मित्रांनो आपल्याला इथे मोजायचं आहे की खालील या त्रिकोण मध्ये तुम्हाला किती त्रिकोण असे दिसत आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये मित्रांनो बघा तुम्हाला एकच हा त्रिकोण इथे दिसतोय. ठीक आहे, त्यानंतर या फिगर मध्ये बघा, या फिगर मध्ये तुम्हाला इथे हा एक, नंतर हा दुसरा आणि परत हा टोटल तिसरा असे 3 त्रिकोण तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे मित्रांनो, ही फिगर सिंपल होती त्यामुळे इथे आपण मोजू शकतो. पण जर फिगर डिफिकल्ट आली तर कुठली मेथड अप्लाय करायची. तर बघा मित्रांनो, काय करायचं, ही जर जे छोटे छोटे हे आहेत त्रिकोण आहेत त्यांना काय करायचं, नंबर देऊन द्यायचा 1 2 असे. ठीक आहे, त्यानंतर या दोन्ही नंबरची काय करायची आपल्याला सम करायची आहे. आपल्याला डायरेक्ट उत्तर येथे मिळून जाते. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, आपल्याला नेक्स्ट फिगर दिलेली आहे. खालील आकृतीत एकूण किती कोण आहेत, तर या आकृतीमधले आपल्याला किती त्रिकोण इथे दिलेले आहेत ते इथे मोजायचे आहे. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, इथे 1 2 3, त्यानंतर या दोघांनी बनवलेला 4, या दोघांनी बनवलेला 5. ठीक आहे, आणि हा कंप्लीट एक 6 असे 6 त्रिकोण इथे मिळत आहे. ठीक आहे, तर मित्रांनो एवढं मोजण्यापेक्षा सरळ सरळ आपली ट्रिक जर इथे अप्लाय केली तर आपला टाइमची किती मोठी बचत इथे होऊन जाते आणि आपण जास्तीत जास्त प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह करू शकतो. सरळ सरळ याला नंबर देऊन द्यायचे 1 2 आणि 3, आणि या तीनही नंबरची काय करायची आपल्याला इथे सम करायची आहे. ठीक आहे, 3 आणि 2 5 आणि 1 6, तर टोटल 6 त्रिकोण आपल्याला इथे मिळत आहे. नेक्स्ट फिगर मध्ये बघा, सरळ आपण ट्रिक इथे अप्लाय करणार आहे. छोटे छोटे जेवढेही त्रिकोण आहेत त्यांना नंबर देऊन द्यायचे 1 2 3 आणि 4. मित्रांनो, या चारही नंबरची काय करायची आपल्याला इथे सम करायची आहे. ठीक आहे, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. ठीक आहे, तर टोटल आपल्याला इथे 10 त्रिकोण मिळत आहे. ठीक आहे, नंतर नेक्स्ट फिगर आपण बघूया. नेक्स्ट फिगर मध्ये बघा मित्रांनो, नेक्स्ट फिगर मध्ये बघा, खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत. तर अशा आकृत्या जर आल्या तर आपल्याला इथे मोजायला खूप जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे जर आपण आपली ट्रिक जर इथे सरळ अप्लाय केली तर आपल्याला खूप जास्त वेळ इथे वाचतो. ठीक आहे, बघा सर, जेवढे छोटे त्रिकोण आहेत त्यांना नंबर देऊन द्यायचा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे, आणि या 8ही नंबरची काय करायची आपल्याला इथे सम करायची आहे. ठीक आहे, बघा 8 आणि 7 15, 15 आणि 6 21, 21 आणि 5 26, 26 आणि 4 30, 30 आणि 3 33, 2 35 आणि 1 36. तर आपल्याला इथे टोटल 36 म्हणजे 36 त्रिकोण आपल्याला इथे मिळत आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण दुसरी फिगर बघूया. दुसऱ्या फिगर मध्ये बघा मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे तर सर्व जेवढी छोटे छोटे त्रिकोण आहेत त्यांना नंबर देऊन द्यायचा आहे 1 2 3 4 5 6 आणि 7. या सर्व नंबरची काय करायची आपल्याला इथे सम करायची आहे. बघा 7 आणि 6
13, 13 आणि 5 18, 18 आणि 4 22, 22 आणि 3 25, 25 आणि 2 27 आणि 1 28. तर टोटल आपल्याला इथे 28 त्रिकोण मिळतील. ठीक आहे. दुसरा प्रकार आपण इथे बघूया. तर खालील आकृतीमध्ये बघा, या आकृतीमध्ये तुम्हाला किती त्रिकोण दिसत आहेत. तर मित्रांनो, कुठलीही जर फिगर आली तर त्याला घाबरायचं कारण नाही आहे. सरळ आपली ट्रिक येथे अप्लाय करायची. बघा कशी. तर याला हा त्रिकोण तुम्हाला एक वेगळा पार्ट दिसतोय आणि हा त्रिकोण तुम्हाला एक वेगळा पार्ट दिसतोय. तर या त्रिकोणाला आपण आधी नंबर देऊन देऊ. 1 2 3 आणि 4. ठीक आहे. परत यांना यात हा जो वेगळी फिगर दिसत आहे याला पण आपण नंबर देऊन देऊ. 1 2 3 आणि 4. मित्रांनो, काय करायचं आहे, या नंबरची काय करायची आपल्याला सेपरेट सेपरेट सम करायची आहे. बघा 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. तर या आकृतीमधले आपल्याला 10 त्रिकोण इथे मिळत आहेत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट फिगर बघूया. नेक्स्ट फिगर मध्ये बघा 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. तर 10 त्रिकोण याही फिगर मध्ये आपल्याला इथे मिळत आहेत. तर 10 आणि 10 म्हणजे टोटल 20. तर 20 त्रिकोण या कंप्लीट फिगर मध्ये आपल्याला मिळतील. ठीक आहे. नेक्स्ट फिगर बघा मित्रांनो. आता प्रकार दुसरा. तर त्रिकोण हा क्षितिज रेषांनी म्हणजे आडव्या रेषांनी काय केलेला आहे, विभागल्या गेलेला आहे. ठीक आहे. तर आडव्या रेषांनी विभागल्यानंतर आपल्याला येथे किती त्रिकोण मिळत आहेत. तर बघा मित्रांनो, 1 आणि 2. तर टोटल 2 त्रिकोण आपल्याला येथे मिळत आहेत. मित्रांनो, एक जर आपण ऑब्झर्व केलेलं असेल की दोनही या त्रिकोणमध्ये आपल्याला 2 आडव्या लाईन दिलेल्या आहेत. ठीक आहे. तर आपल्याला याचे किती त्रिकोण मिळाले, 2 त्रिकोण इथे मिळाले. ठीक आहे. म्हणजेच काय ट्रिक काय होईल मित्रांनो, शॉर्टकट, जेवढेही आडव्या लाईन्स यामध्ये आहेत तेवढी काय होईल, याच्या त्रिकोण होतील. ठीक आहे. नंतर आपली येथे अप्लाय करू, या फिगर मध्ये आपण आपली ट्रिक अप्लाय करून पाहू. तर बघा मित्रांनो, किती आडव्या लाईन्स आहेत, 1 2 3 आणि 4. टोटल 4 आडव्या लाईन आहेत. त्यामुळे या फिगर मध्ये किती बनतील, तर टोटल 4 त्रिकोण या फिगर मध्ये आपल्याला मिळतील. ठीक आहे. नंतर बघूया. बघा मित्रांनो, काय केलेलं आहे, अशी जर फिगर आली तर आपल्याला खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे या फिगर मध्ये आपण जर आपली ट्रिक जर इथे अप्लाय केली तर खूप जास्त वेळ आपला वाचणार आहे. ठीक आहे. तर बघा काय करायचं आहे, जेवढ्याही आडव्या लाईन्स आहेत मोजायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7. तर टोटल काय करणार, काय मिळणार आहे मित्रांनो, टोटल आपल्याला 7 त्रिकोण या फिगर मध्ये मिळणार आहे. ठीक आहे. नंतर बघा मित्रांनो, काय त्रिकोण लंबवत आणि क्षितिज दोन्ही रेषांनी येथे काय केलेलं आहे, विभागल्या गेलेला आहे. तर असे फिगर कशी सॉल्व्ह करायची, बघा त्रिकोण लंबवत रेषांनी जर विभागला असेल तर आधी काय करायचं, याला नंबर देऊन द्यायचे 1 आणि 2. तर आपल्या आधीच्या ट्रिकनुसार जसं लंबवत मध्ये आपण ट्रिक अप्लाय केली होती तीच ट्रिक येथे अप्लाय करायची आहे. तर काय करायचं, 2 आणि 1. तर टोटल 3 आणि जेवढ्याही आडव्या लाईन्स आहेत तर त्यांनी काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. 3 आणि 2 म्हणजे टोटल 6 त्रिकोण आपल्याला याच्यामध्ये काय करताय, मिळत आहे. ठीक आहे. नंतर नेक्स्ट फिगर मध्ये बघा मित्रांनो, काय आहे, जेवढेही उभ्या लाईन लंबवत रेषांनी जे इथे त्रिकोण विभागले गेलेला आहे दिसत आहे, त्याला काय करायचं आहे, नंबर देऊन द्यायचा आहे. 1 2 3 आणि या तीनही नंबरची काय करायची आपल्याला इथे सम करायची आहे. 3 आणि 2 5, 5 आणि 1 6. ठीक आहे. 6 लिहिल्यानंतर मित्रांनो, आडव्या लाईन बघा किती आहेत, 1 2. तर दोन्ही काय करायचं, याला मल्टिप्लाय करायचं आहे. इथे काय मिळत आहे आपल्याला, 12. म्हणजे टोटल 12 त्रिकोण या फिगर मध्ये आपल्याला काय मिळत आहे. ठीक आहे. नेक्स्ट फिगर बघा मित्रांनो, खालील आकृतीत आपल्याला एकूण किती त्रिकोण आहेत. तर अशी फिगर आल्यानंतर इथे खूप जास्त वेळ आपल्याला लागतो. तर अशा फिगर मध्ये आपण आपली ट्रिक अप्लाय करू आणि लवकरात लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न इथे करू. ठीक आहे. बघा 1 2 3 आणि या तीनही नंबरची काय करायची आपल्याला इथे सम करायची आहे. 3 आणि 2 5, 5 आणि 1 6. आणि जेवढ्याही आडव्या लाईन्स येथे दिलेल्या आहेत त्या आडव्या लाईन्सनी काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. तर आडव्या लाईन्स बघा 1 2 आणि 3. 3 येथे काय आहेत, आडव्या लाईन्स आपल्याला इथे दिलेल्या आहेत. ठीक आहे. तर 6 मल्टिप्लाय बाय 3, 6 गुणिला 3 बरोबर 18. म्हणजे टोटल 18 फिगर आपल्याला काय आहे इथे मिळत आहे.
ठीक आहे. नेक्स्ट फिगर बघूया. नेक्स्ट फिगर मध्ये बघा काय करायचं आहे, तर जेवढे छोटे छोटे त्रिकोण दिसत आहेत त्यांना नंबर देऊन द्यायचे आधी. 1 2 3 आणि 4. ठीक आहे. या चारही नंबरची काय करायची आपल्याला सम करायची आहे. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. म्हणजे हे या 10ला काय करायचं मित्रांनो, जेवढ्याही आडव्या लाईन्स आहेत बघा, आडव्या लाईन्स किती आहेत, 1 2 3 4 आणि 5. या 5नी काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे. बरोबर 10 गुणिला 5 बरोबर 50. तर टोटल आपल्याला या फिगर मध्ये 50 त्रिकोण मिळत आहे. नेक्स्ट फिगर बघूया मित्रांनो. आता ही फिगर बघा, ही फिगर तुम्हाला आरआरबी ग्रुप डी 2018 ला विचारला गेलेला आहे. हा क्वेश्चन रेल्वेच्या एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. बघा सर्वात आधी हा जो त्रिकोण आहे, या त्रिकोण मध्ये आपण आपली जी दिलेली ट्रिक आहे ती अप्लाय करू. ठीक आहे. या त्रिकोण मध्ये बघा, तो दिलेला त्रिकोण आहे, हा त्रिकोण आपण बघितला आहे. ठीक आहे. या त्रिकोण मध्ये आपण आपली ट्रिक अप्लाय करू. 1 2 बरोबर या दोनही नंबरची काय करायची आहे, सम करायची आहे 3. ठीक आहे. त्यानंतर हा बघा, इथे पण आपला एक त्रिकोण लंबवत रेषेने विभागला गेलेला दिसत आहे. ठीक आहे. तोही आपल्याला काय करायचा, इथे काउंट करायचा आहे. 1 2. ठीक आहे. काय किती होतात मित्रांनो, टोटल 3. ठीक आहे. त्यानंतर बघा, ही लाईन जर इथे मारली असता आपल्याला परत 1 2 आणि 3 हे 3 त्रिकोण आपल्याला इथे मिळत आहेत. त्यानंतर बघा हा एक, ठीक आहे, आणि परत त्यानंतर आपल्याला हा एक इथे त्रिकोण मिळत आहे असा. ठीक आहे. असे टोटल आपल्याला 2 म्हणजे 3 3 6 6 आणि 3 9 9 आणि 2 11 11 त्रिकोण आपल्याला इथे मिळत आहे. ठीक आहे. नेक्स्ट फिगर बघूया मित्रांनो. त्रिकोणाच्या आत त्रिकोण हा नेक्स्ट टाइप आपला इथे आहे. ठीक आहे. त्रिकोणाच्या आत त्रिकोण जर असेल तर तो किती त्रिकोण बनवतो हे आपल्याला इथे बघायचे आहे. ठीक आहे. त्रिकोणाच्या आत जर त्रिकोण असेल तर बघा, हा जो आतला त्रिकोण आहे हा किती त्रिकोण बनवतोय, तर बघा 1 2 3 आणि 4. आतला त्रिकोण जो आहे तो 4 त्रिकोण बनवतोय आणि एक जर बाहेरचा पकडला तर टोटल या फिगर मध्ये आपल्याला 5 त्रिकोण असे दिसत आहेत. ठीक आहे. टोटल किती त्रिकोण दिसत आहे, तर 5 त्रिकोण दिसत आहेत. आणि मित्रांनो हे लक्षात ठेवायचं आहे की आतला त्रिकोण किती त्रिकोण बनवतोय, तर टोटल 4 त्रिकोण बनवतोय. कुठले कुठले तर बघून घ्या, 1 2 3 आणि 4. ठीक आहे. नेक्स्ट फिगर बघूया. बघा मित्रांनो, आता काय करायचं आहे, जो आतला त्रिकोण आहे, आतला त्रिकोण किती त्रिकोण बनवतोय, तर 4 त्रिकोण इथे बनवतोय, इथे बनवत आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा हाही त्रिकोण काय आहे मित्रांनो, हा त्रिकोण या त्रिकोणाच्या आतमध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे हा त्रिकोण किती बनवतोय, तर टोटल 4 फिगर इथे बनवणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा हा आतला त्रिकोण 4, नंतर हा त्रिकोण 4. ठीक आहे. त्यानंतर बघा हा एक मोठा त्रिकोण. ठीक आहे. तर टोटल 9 त्रिकोण इथे बनतील. या फिगर मध्ये टोटल 9 त्रिकोण बनणार आहे. नेक्स्ट फिगर बघा मित्रांनो. आता त्रिकोणाच्या आत आपल्याला 3 ते 4 त्रिकोण इथे दिलेले आहेत. तर अशी फिगर आली तर घाबरायचं नाही. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे आतला त्रिकोण किती बनवतोय, तर 4 त्रिकोण बनवतो. ठीक आहे. हा आतला त्रिकोण इथे आपल्याला इथे त्रिकोण किती आहेत ते पाहायचं आहे. तर आतला त्रिकोण किती बनवतोय, तर टोटल 4 त्रिकोण इथे बनवतोय. ठीक आहे. त्यानंतर हा जो त्रिकोण आहे हा परत 4 त्रिकोण बनवणार, कारण हा पण एका त्रिकोणामध्ये इन्क्लूड केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा हा त्रिकोण परत 4. ठीक आहे. त्यानंतर हाही त्रिकोण 4 इथे 4 त्रिकोण इथे बनवणार आहे. ठीक आहे. त्यानंतर हा एक बाहेरचा त्रिकोण. तर इथे टोटल 4 आणि 4 8, 8 आणि 4 12 आणि 1 13. तर टोटल 13 त्रिकोण इथे या फिगर मध्ये आपल्याला बनताना दिसत आहे. ठीक आहे. नेक्स्ट फिगर आपण बघूया. बघा मित्रांनो, खाली या आकृतीमध्ये तुम्हाला किती त्रिकोण दिसत आहेत. आता सोबत सॉल्व्ह करायचं आहे मित्रांनो, कारण फिगर आपल्याला खूप जास्त आपण हे पाहिलेलं आहे. आतला त्रिकोण किती त्रिकोण बनवतोय हे आपण इथे बघितलं आहे. त्यामुळे आता सोबत सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तर आतला त्रिकोण किती बनवतोय, तर हा त्रिकोण आपल्याला इथे टोटल 4 त्रिकोण देतो, हे आपल्याला इथे माहित आहे. त्यानंतर बघा हा या लाईननी इथे काय केलेलं आहे, पार्टिसिपेट केलेला आहे. या लाईननी हा जो त्रिकोण आहे याला 2 याच्यात विभागला गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर हे 2 1 2 3
4 5 आणि 6 म्हणजे हे 6 आणि हे 4, तर टोटल 10 त्रिकोण या फिगर मध्ये बनत आहे. ठीक आहे. नेक्स्ट फिगर बघा मित्रांनो. या फिगर मध्ये तुम्हाला किती त्रिकोण दिसतात ते सांगायचं आहे. ठीक आहे. आतला जो त्रिकोण आहे हा परत आपल्याला इथे 4 त्रिकोण बनवतोय. ठीक आहे. त्यानंतर ही जी फिगर आहे या त्रिकोण मध्ये हा त्रिकोण आपल्याला परत 4 त्रिकोण देईल आणि त्यानंतर ही जी फिगर परत या लाईननी काय केलेली आहे, पार्टिसिपेट केलेली आहे. त्यानंतर बघा 1 2 3 4 5 आणि 6 हे टोटल 6 त्रिकोण इथे बनताना आपल्याला दिसत आहे. तर बघा या सर्व याची सम किती येत आहे, 4 आणि 4 8, 8 आणि 6, तर टोटल 14 त्रिकोण इथे बनताना आपल्याला दिसत आहे. तर मित्रांनो या फिगर मध्ये किती आहेत, तर टोटल 14 त्रिकोण आपल्याला या फिगर मध्ये दिसत आहे. ठीक आहे. नेक्स्ट फिगर आपण बघू. बघा मित्रांनो ही नेक्स्ट फिगर आपल्याला इथे सॉल्व्ह करायची आहे. या फिगर मध्ये आपल्याला किती त्रिकोण दिसत आहेत, तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. ठीक आहे. 9 त्रिकोण हे झाले लहान लहान. ठीक आहे. हे जे लहान त्रिकोण आहेत ते इथे आपल्याला किती 9 त्रिकोण झालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा हा एक मोठा त्रिकोण. ठीक आहे. हा एक, त्यानंतर हाही एक. ठीक आहे. त्यानंतर हा एक मोठा त्रिकोण. येथे आपल्याला टोटल किती त्रिकोण मिळत आहेत, +3, म्हणजे टोटल आपल्याला येथे 12 त्रिकोण मिळत आहेत. पण मित्रांनो असं जर आपण मोजत बसलो तर आपला खूप जास्त वेळ येथे वाया जाईल. त्यामुळे आपण काय करणार आहे, इथे बघा हे कसं लवकरात लवकर सॉल्व्ह करायचा हा क्वेश्चन. तर बघा याला काय करायचं, नंबर द्यायचा. या साईडला बघा किती त्रिकोण बनतायत, 1 2 आणि 3. तर टोटल काय बनतायत, 3 त्रिकोण याच्या साईडला आहेत. तर काय करायचं, 3 लिहून घ्यायचे, 1 2 आणि 3. ठीक आहे. काय करायचं, एक जसाच्या तसा या साईडला लिहून टाकायचा, जसाच्या तसा लिहायचा. त्यानंतर या 1 मध्ये काय करायचा, हा 2 मिळवायचा. ठीक आहे. 1 मध्ये 2 मिळवल्यानंतर काय होईल, 3. ठीक आहे. आणि या 3 मध्ये काय करायचा, परत हा 3 मिळवायचा. ठीक आहे. किती होतील, तर 6. ठीक आहे. आणि या तीनही आकड्यांची काय करायची, बेरीज करायची. 6 आणि 3 9 आणि 1 10. इथपर्यंत आल्यानंतर मित्रांनो आपलं उत्तर संपत नाहीये. परत लक्षात ठेवा या 10 मध्ये काय करायचं आहे, या 10 मध्ये परत आपल्याला हा जो पहिला आकडा आलेला आहे हा सोडून द्यायचा. त्यानंतर मधातला त्यानंतरचा जो आकडा येतोय तो पकडायचा. ठीक आहे. 3. त्यानंतर दुसरा जो आकडा येतोय तो सोडून द्यायचा. त्यानंतर आपले काय होत आहे, संपत आहे. ठीक आहे. 10 आणि 3, तर टोटल 13 त्रिकोणी इथे काय करतायत आपल्याला मिळत आहे. ठीक आहे. नेक्स्ट फिगर आपण इथे सॉल्व्ह करूया. नेक्स्ट फिगर ही तशीच आहे मित्रांनो. RRB अजमेर 2006 आणि 7 दोन्ही वर्षी ही फिगर विचारल्या गेलेली आहे. बघा कशी सॉल्व्ह करायची, तर 1 2 3 आणि 4 साईडला किती आहेत, तर टोटल 4 त्रिकोण आहेत. 4ही लिहून घ्यायचे, 1 2 3 आणि 4. हे 4ही आकडे लिहिल्यानंतर काय करायचं, एक जसाच्या तसा या साईडला लिहून घ्यायचा. 1 मध्ये काय करायचं, 2 मिळवायचा, तर टोटल 3 होत आहे. तर 3 मध्ये काय करायचं, परत हा 3 मिळवायचा. टोटल आपल्याला इथे 6 मिळत आहेत. ठीक आहे. 6 मध्ये काय करायचं, टोटल हा जो आपल्याला 4 आलेला आहे इथं हा मिळवायचा. ठीक आहे. 6 आणि 4 10. ठीक आहे. आणि या आकड्यांची काय करायची, टोटल आपल्याला इथे सम करायची आहे. 10 आणि 6 16, 16 आणि 3 19 आणि हा एक 20, म्हणजे टोटल इथे आपल्याला 20 त्रिकोण. मित्रांनो बघा इथेच आपण चुकी करतो. ठीक आहे. आणि नेक्स्ट फिगरला नेक्स्ट प्रॉब्लेमला आपण चाललो जातो. ठीक आहे. तर बघा इथे आपले उत्तर संपलेलं नाही आहे. या 20 मध्ये काय करायचंय, परत हा जो पहिला आकडा जो आलेला हा सोडून द्यायचा, नंतर हा पकडायचा 6. ठीक आहे. त्यानंतर बघा हा सोडून द्यायचा आणि परत हा पकडायचा. ठीक आहे. 1. ठीक आहे. तर टोटल किती होत आहे, तर 20 आणि 6 26 आणि 1 27 त्रिकोण आपल्याला इथे मिळत आहे. ठीक आहे. मित्रांनो परत बघा किती या फिगर कशी सॉल्व्ह करायची, तर साईडला बघायचं 1 2 3 आणि 4. 4ही आकडे जसे तसे लिहून घ्यायचे. 1 2 3 4. हा एक जसाच्या तसा या साईडला लिहायचा. 1 मध्ये काय करायचं, 2 मिळवायचा. किती होत आहे, तर 3. 3 मध्ये काय करायचं, एक जसाच्या तसा 1 मध्ये 2 मिळवायचा. टोटल आपले 3 होत आहेत. 3 मध्ये परत हा 3 मिळवायचा. किती होत आहेत, 6. ठीक आहे. 6 मध्ये काय करायचं, 4 मिळवायचा. तर 4 मध्ये 6 4 मध्ये मिळवल्यानंतर आपल्याला किती मिळत आहेत, 10.
ठीक आहे. नंतर या चारही आकड्यांची काय करायची, बेरीज करायची. ठीक आहे, किती होत आहेत तर 20. ठीक आहे, या 20 मध्ये काय करायचं, हा जो पहिला आकडा आपल्या इथे आलेला आहे हा सोडून द्यायचा, त्यानंतर 6 मिळवायचा. ठीक आहे, 6 हा आकडा पकडायचा, त्यानंतर परत हा जो दुसरा डिजिट इथे आलेला आहे हा सोडून द्यायचा, त्यानंतर परत हा 1 इथे पकडायचा. ठीक आहे, त्यानंतर बघा मित्रांनो, या तीनही यांची काय करायची आपल्याला इथे सम करायची आहे. 20 आणि 6 26 आणि 1 काय होत आहे 27. तर टोटल आपल्याला या फिगर मध्ये 27 त्रिकोण मिळत आहे. ठीक आहे, नेक्स्ट फिगर आपण इथे बघू. ठीक आहे, बघा मित्रांनो, या फिगर मध्ये किती त्रिकोण तुम्हाला दिसत आहेत. सॉल्व्ह करायचं आता सोबत सोबत, कारण तुम्ही बऱ्यापैकी आपण इथे प्रॉब्लेम्स आता सॉल्व्ह केलेले आहेत. तर बघा, या त्रिकोण आपल्याला काय काय दिसतोय, तर या त्रिकोणामध्ये टोटल आपल्याला व्हर्टिकल लाईन्स म्हणजे लंबवत रेषेने काय काय झालेला आहे, हा त्रिकोण येथे विभागल्या गेलेला आहे. बघा, हा त्रिकोण येथे उभ्या लंबवत रेषेने काय केलेला आहे, विभागला गेलेला आहे. परत हाही त्रिकोण आपल्याला तसाच विभागला गेलेला दिसतोय. लंबवत रेषेने काय झालेला आहे, हा त्रिकोण विभागल्या गेलेला आहे. मित्रांनो, फिगर कशी आली तर घाबरून जायचं गरज नाही आहे. फक्त काय करायचं, तिच्याकडे बरोबर व्यवस्थित पाहायचं आणि ती सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, काय झालंय तर बघा, या फिगर मध्ये किती त्रिकोण मिळत आहेत, तर आपली ट्रिक अप्लाय करायची. 1 2 काय करायचं आहे, दोन्हीही नंबरची काय करायची आपल्याला इथे सम करायची आहे. 1 आणि 2 3. ठीक आहे, परत या फिगर मध्ये बघा 1 2. ठीक आहे, या दोनही नंबरची काय करायची आपल्याला इथे सम करायची आहे 3. ठीक आहे, म्हणजे ही फिगर आपल्याला 3 त्रिकोण देईल आणि ही फिगर काय देईल, 3 त्रिकोण इथे देईल. ठीक आहे, त्यानंतर बघा, ही मधातले 1 2 3 आणि 4. तर टोटल मित्रांनो आपल्याला इथे 3 + 3 आणि 4 टोटल किती मिळत आहेत, तर 10 त्रिकोण आपल्याला इथे मिळत आहे. ठीक आहे, तर मित्रांनो नेक्स्ट फिगर आपण इथे बघू. बघा, या फिगर मध्ये काय केलेलं आहे, आता चौकोनामधले त्रिकोण आपल्याला इथे मोजायचे आहेत. चौकोन या आकृतीत आलेले त्रिकोण आपल्याला इथे काढायचे आहेत. तर या चौकोनामध्ये किती त्रिकोण तुम्हाला दिसत आहेत, तर बघा मित्रांनो, 1 आणि 2 त्रिकोण आपल्याला या फिगर मध्ये दिसत आहेत. ठीक आहे, नंतर हा चौकोन बघा, या चौकोनात तुम्हाला किती त्रिकोण दिसत आहेत, तर बघा मित्रांनो, हा 1 2 3 4. ठीक आहे, 4 त्रिकोण हे झाले. त्यानंतर बघा, या 2 आकृतींनी तयार केलेला एक त्रिकोण. ठीक आहे, त्यानंतर या 2 आकृत्यांनी तयार केलेला एक त्रिकोण, त्यानंतर या दोनही फिगरनी तयार केलेला हा एक त्रिकोण. ठीक आहे, आणि हा एक त्रिकोण, असे टोटल आपल्याला परत 4 त्रिकोण इथे मिळत आहेत. तर 4 + 4 म्हणजे टोटल 8 त्रिकोण आपल्याला या चौकोनामध्ये मिळत आहेत. तर बघा मित्रांनो, काय होतंय, या अशी जर काउंटिंग आपण केली तर आपल्याला खूप जास्त वेळ इथे लागतो. तर काय करायचं आहे, या फिगर मध्ये कसं काय करायचं आहे, तर छोटे छोटे जेवढेही त्रिकोण इथे दिसत आहेत, ठीक आहे, काउंट करायचे. 1 2 3 आणि 4. ठीक आहे, 4 त्रिकोण झाले. काय करायचंय, चौकोनामध्ये जर आपल्याला त्रिकोण मोजायचे असले तर जेवढे छोटे त्रिकोण आहेत हे 4, त्याला काय करायचं, सरळ सरळ 2 नी मल्टिप्लाय इथे करायचं आहे. सरळ आपल्याला इथे काय आन्सर मिळेल. ठीक आहे, 4 आणि 2 यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला 8. बघा, 8 आणि काय होतंय, 8 इथे पण मिळत होते. तर आपल्याला चौकोनामधले जर त्रिकोण काढायचे असतील तर आपण सरळ आणि सोप्या पद्धतीने आपण इथे काढू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट फिगर बघू मित्रांनो. बघा, आता काय करायचं आहे, सोबत सोबत सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, या चौकोनामध्ये तुम्हाला किती त्रिकोण दिसत आहेत, तर कसं केलं होतं मित्रांनो, आपण जेवढी छोटे त्रिकोण तुम्हाला दिसत आहेत त्याला काय केलं होतं, आपण एक नंबर दिले होते. ठीक आहे, बघा, 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे, या 6 ला काय करायचंय, सरळ 2 नी मल्टिप्लाय करायचं. 6 गुणिले 2 बरोबर काय होत आहे, तर 12. म्हणजे टोटल 12 त्रिकोण आपल्याला काय करताय, ही फिगर दिसत आहे. या फिगर मध्ये आपल्याला टोटल 12 त्रिकोण दिसत आहे. ठीक आहे, नंतर बघा मित्रांनो, या फिगर मध्ये आपल्याला किती त्रिकोण मिळतील, कसं कॅल्क्युलेट करायचं, सरळ काय करायचं, जेवढे छोटे त्रिकोण तुम्हाला दिसत आहेत त्यांना काय करायचं, नंबर द्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे मित्रांनो, आपल्याला काय होतं, इथे टोटल 8 छोटे छोटे त्रिकोण इथे मिळत आहेत. ठीक आहे, आता काय करायचंय, 8 ला सरळ 2 नी मल्टिप्लाय करायचं.
ठीक आहे. दोन्ही मल्टिप्लाय केल्यानंतर सरळ आपल्याला इथे 16 त्रिकोण इथे मिळतील. म्हणजे या फिगर मध्ये किती आहेत तर टोटल 16 त्रिकोण या फिगर मध्ये आहेत. ठीक आहे. नेक्स्ट फिगर मध्ये बघा मित्रांनो काय होत आहे, आपल्याला काय करायचं आहे, त्रिकोण मोजायचे आहे. ठीक आहे. तर त्रिकोण कसे मोजायचे बघा, आपण चौकोनामधले त्रिकोण मोजले होते. ठीक आहे. तर काय होतंय मित्रांनो, हा पण आपल्याला काय इथे एक चौकोन दिसत आहे. बघा हा एक चौकोन, त्यानंतर परत हा दुसरा एक चौकोन. ठीक आहे. तर आपल्याला इथे टोटल 2 चौकोन मिळत आहेत. तर 2 चौकोनामधले आपल्याला काय करायचं, इथे किती त्रिकोण होत आहेत ते मोजायचं आहे. ठीक आहे. नंतर बघा काय केलं होतं आपण, जेवढे छोटे त्रिकोण दिसले होते त्यांना काय केलं होतं, नंबर दिले होते 1 2 3 4 आणि यांनाही काय करायचं, नंबर द्यायचे आहे 1 2 3 आणि 4. मित्रांनो बघा हा जो चौकोन आहे हा आपल्याला 4 छोटे छोटे त्रिकोण इथे देतोय. ठीक आहे. 4 हे त्याला काय करायचं, दोन्ही मल्टिप्लाय करायचं आहे. बघा या चौकोनामध्ये टोटल किती त्रिकोण बनतील तर 8 त्रिकोण बनतात. त्यानंतर या चौकोनामध्ये किती बनतायत तर टोटल 8 त्रिकोण इथे बनतील. 8 आणि 8 बघा मित्रांनो. आणि आता दोन फिगर मिळून किती त्रिकोण बनतायत ते पाहायचं आहे. दोनही फिगर मिळून बघा येथे हा एक त्रिकोण. ठीक आहे. त्यानंतर परत हा एक त्रिकोण, असे टोटल आपल्याला 8 आणि हे 8. ठीक आहे. त्यानंतर हे 2 म्हणजे टोटल आपल्याला किती होत आहेत, टोटल आपल्याला 18 त्रिकोण या दोन्ही फिगर मध्ये दिसत आहे. ठीक आहे. दोन्ही फिगर मध्ये आपल्याला 18 त्रिकोण मिळतील. बघा मित्रांनो, आपण चौकोनाचे त्रिकोण हे अशा पद्धतीने आपण इथे कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. जर पेपर मध्ये आपल्याला लवकरात लवकर आन्सर काढायचं असेल तर या पद्धतीने आपण जाऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट फिगर बघा, या फिगर मध्ये काय किती त्रिकोण तुम्हाला मिळत आहेत. ठीक आहे. याही फिगर मध्ये आपल्याला 3 चौकोन बघा, एक हा 1 2 आणि 3 चौकोन इथे आपल्याला काय होत आहे, दिसत आहे. ठीक आहे. 3 चौकोन आपल्याला इथे दिसत आहेत. तर काय करायचे मित्रांनो, छोट्या छोट्या त्रिकोणाला काय करायचं आहे, नंबर द्यायचा आहे 1 2 3 आणि 4. ठीक आहे. ही जी फिगर आहे, हा जो चौकोन आहे हा पहिला चौकोन आपल्याला किती देतोय तर टोटल 4 ला काय करायचं, आपल्याला सरळ 2 नी मल्टिप्लाय करायचं आहे. 2 नी त्याला काय करायचं आहे, 4 ला गुणाकार करायचा आहे. किती उत्तर येईल तर 8. तर टोटल हा जो चौकोन आहे आपल्याला 8 त्रिकोण इथे मिळत आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, हाही चौकोन काय याच्या सारखाच आहे, त्यामुळे हाही चौकोन आपल्याला काय देईल, 8च त्रिकोण इथे देईल. म्हणजे बघा 8 चौकोन पहिला, त्यानंतर 8 चौकोन याच्यामध्ये 8 त्रिकोण याच्यामध्ये बनतील, त्यानंतर 8 त्रिकोण याही फिगर मध्ये बनतील. तर टोटल आपल्याला इथे 8 8 आणि 8 म्हणजे टोटल 24. आणि बघा मित्रांनो, दोनही फिगर मिळून किती त्रिकोण बनत आहेत तेही आपल्याला काय करायचं, इथे काउंट करायचं आहे. फ्लो मध्ये काय होतं मित्रांनो, दोन्ही फिगर 2 चौकोन मिळून ज्याही त्रिकोण इथे बनतायत आपण ते सोडून देतो, पण आपल्याला तेही त्रिकोण इथे पकडायचे आहे. ठीक आहे. बघा 2 त्रिकोण मिळून हा एक बनतोय. ठीक आहे. त्यानंतर परत हा एक बनत आहे. ठीक आहे. 2 हे झाले. त्यानंतर परत बघा 2 असे बनत आहेत. ठीक आहे. म्हणजे टोटल हे 2 म्हणजे टोटल पहा मित्रांनो 8 8 8 म्हणजे 24 हे, आणि त्यानंतर बघा 24 आणि 2 26 आणि 2 किती तर टोटल 28 त्रिकोण या फिगर मध्ये आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. नेक्स्ट फिगर पहा मित्रांनो, काय केलेलं आहे, चौकोनच आहे, फक्त थोडा काय केलेला आहे, तिरकस साइडने आपल्याला इथे दाखवत आहे. तर याही फिगर मध्ये बघा कसं मोजायचं. तर याही फिगर मध्ये आपल्याला टोटल बघा 1 2 3 आणि 4. पण तुम्ही जर बरोबर व्यवस्थित या फिगरला पाहिलं तर हाही फिगर म्हणजे काय, आपला एक चौकोनच आहे, फक्त काय केलेलं आहे, याला थोडं तिरपं करून आपल्याला इथे दिलेलं आहे. तर 4 आणि मग गुणेला 2 म्हणजे टोटल 8 त्रिकोण आपल्याला इथे मिळत आहेत. काय करतोय मित्र आपण जेवढेही चौकोनामध्ये जेवढे छोटे छोटे त्रिकोण आहेत ते मोजून घेतोय, आणि त्याला काय करायचं आहे, फक्त 2 नी गुणाकार करायचा आहे. म्हणजे चौकोनामध्ये जेवढे छोटे छोटे आपले जेवढेही त्रिकोण बनतील ते आपल्याला सरळ उत्तर इथे मिळून जाते. ठीक आहे. नेक्स्ट फिगर पहा मित्रांनो, यामध्ये तुम्हाला किती त्रिकोण दिसतात ते सांगायचं आहे. ठीक आहे. बघा काय केलेलं आहे, हा जो चौकोन आहे हा याच्या आतमध्ये आपल्याला इथे दिलेला आहे. तर यामध्ये किती त्रिकोण बनतायत ते आपल्याला इथे काय करायचं आहे, आपल्या पद्धतीने मोजायचं आहे, जी सांगितलेली आहे. ठीक आहे. 1
1 2 3 आणि 4. ठीक आहे मित्रांनो, या 4ला काय करतोय आपण दोन्ही गुणाकार करतोय आणि बघा हे जे त्रिकोण आहेत साइडनी पण आपल्याला काय केलेले आहेत 4 त्रिकोण इथे दिलेले आहेत. म्हणजे 4ला दोन्ही गुणाकार केल्यानंतर हे आपल्याला 8 मिळतात आणि परत साइडला बघा हे 4 येथे त्रिकोण मिळत आहेत प्लस 4 केल्यानंतर टोटल आपल्याला 12 त्रिकोण इथे मिळत आहेत. ठीक आहे. नेक्स्ट फिगर पहा मित्रांनो. आता अशी जर फिगर आली तर घाबरायचं नाही, सरळ फक्त थोडं या फिगरला काय करायचं पाहायचं आहे, थोडं व्यवस्थित या फिगरकडे पाहायचं आणि आपला जो जुना जोही तुम्हाला ट्रिक सांगितली आहे तीच ट्रिक काय करायची आहे इथे अप्लाय करायची आहे. तर बघा कशी या फिगर मध्ये ट्रिक कशी अप्लाय करायची. तर बघा याला काय करायचं आहे एक नंबर द्यायचा आहे. काय केलं होतं आपण सरळ नंबर दिले होते आणि नंबर कसे नंबर द्यायचे तर बघा 1 2 3. ठीक आहे. नंतर याला पण तसेच नंबर द्यायचे 2 3 आणि 4. काय करायचं मित्रांनो या नंबरची काय करायची आपल्याला इंडिव्हिज्युअली सम करायचे आहे. ठीक आहे. याची वेगवेगळी आपल्याला काय करायची इथे बेरीज करायची आहे. तर 3 आणि 2 किती होत आहेत 5. 5 आणि 1 6. तर पहा मित्रांनो या फिगर मध्ये टोटल आपल्याला किती त्रिकोण मिळतील तर 6 त्रिकोण मिळतील. ठीक आहे. त्यानंतर दुसरी फिगर पहा. दुसऱ्या फिगर मध्ये काय होत आहे 1 आणि 2 3. 3 आणि 3 6. 6 आणि 4 तर टोटल 10. तर 10 त्रिकोण आपल्याला या फिगर मध्ये मिळत आहेत. ठीक आहे. आणि टोटल या फिगर मध्ये किती मिळतील तर टोटल आपल्याला 6 अधिक 10 म्हणजे टोटल 16 त्रिकोण आपल्याला या फिगर मध्ये काय होत आहेत मिळत आहेत. तर पण मित्रांनो आपण इथे चुकी करतो. बघा हा जो एक आहे एक आपण डबल डबल मोजलेला आहे इथे. ठीक आहे. पुन्हा पुन्हा हा एक आपला काय केलेला आहे आपण इथे मोजला आहे. तर मित्रांनो काय करायचं आहे 16 मधून 1 वजा करायचा तर टोटल 15 त्रिकोण आपल्याला इथे मिळतील. या फिगर मध्ये किती मिळतील तर टोटल 15 त्रिकोण आपल्याला इथे मिळतील. पहा मित्रांनो कसं केलं आहे तर नंबर कसे द्यायचे ते एकदा पाहून घ्या. या फिगरला काय केलेलं आहे एक नंबर दिलाय 2 आणि 3. परत काय केलेलं आहे 1 2 3 आणि 4 अशी नंबर देऊन दिले. त्यानंतर काय केलेलं आहे प्रत्येक नंबरची काय केलेली आपण येथे बेरीज केलेली आहे. 3 आणि 2 5. 5 आणि 1 6. त्यानंतर 6 लिहून घेतले. ठीक आहे 6. बघा त्यानंतर याची काय करायची आपल्याला इथे बेरीज करायची आहे 1 आणि 2 3. 3 आणि 3 6. 6 आणि 4 तर टोटल 10. ठीक आहे. पहा टोटल 10 म्हणजे आपल्याला काय मिळत आहे तिथे 16 त्रिकोण मिळत आहेत. ठीक आहे. पण मित्रांनो हा एक पुन्हा पुन्हा मोजल्यामुळे आपण काय करतोय इथून एक हा मायनस करतोय. ठीक आहे. एक हा वजा करतोय. तर बघा टोटल 15 त्रिकोण आपल्याला या फिगर मध्ये मिळत आहेत. ठीक आहे. तर लगेचच आपण नेक्स्ट फिगर कडे वळायचं आहे. नेक्स्ट फिगर बघा कशी आहे तर नेक्स्ट फिगर मध्ये पहा कसे नंबर करायचे या फिगर मध्ये कसे नंबर द्यायचे पाहून घ्या मित्रांनो. ठीक आहे. पाहून घ्या मित्रांनो कसे नंबर द्यायचे तर 1 2 3 आणि 4. ठीक आहे. त्यानंतर पहा याला पण नंबर देऊन द्यायचे 2 3 4 आणि या फिगर मध्ये बघा 5. ठीक आहे. असे नंबर दिल्यानंतर पहा काय करायचे या नंबरची सम करायची आहे. 4 आणि 3 7. 7 आणि 2 9. 9 आणि 1 10. ठीक आहे. अधिक पहा याही नंबरची काय करायची आपल्याला इथे सम करायची आहे. 5 आणि 4 9. 9 आणि 3 12. 12 आणि 2 14. 14 आणि 1 15. ठीक आहे. तर टोटल 15 हे आणि परत मित्रांनो पहा ही आडवी लाईन इथे मारलेली आहे. ठीक आहे. या आडव्या लाईन मारल्यामुळे पहा ही पण त्रिकोण इथे मिळत आहेत. तर काय होतंय मित्रांनो पहा 2 3 4 आणि परत 5 असे नंबर द्यायचे. नंतर बघा 5 आणि 4 9. 9 आणि 3 12. 12 आणि 2 14. 14 आणि 1 किती 15. तर पहा याची काय करायची याचे सम करायचे 15 आणि 15 30. 30 आणि 10 40. तो टोटल पहा मित्रांनो 40 मायनस पण इथे काय केलेलं आहे आपण एक हा नंबर पुन्हा पुन्हा पकडलेला आहे त्यामुळे इथून काय करायचं आहे 2 मायनस करायचा आहे. ठीक आहे. बघा तर टोटल 38 त्रिकोण यामध्ये मिळतील. नेक्स्ट फिगर आपण इथे बघू मित्रांनो. काय काय केलंय तर इथे आपल्याला 2 त्रिकोण इथे दिसत आहेत. बघा हा एक आणि हा कंप्लीट एक असे 2 त्रिकोण आपल्याला इथे दिसत आहेत. मित्रांनो दोन्ही त्रिकोण काय झालंय लंबवत साइडनी काय केलेलं आहे विभागल्या गेलेले आहेत. ठीक आहे. तर बघा हे कसे मोजायचे तुम्हाला सांगितलं होतं. याला जेवढेही छोटे छोटे यामध्ये त्रिकोण दिसत आहेत त्यांना काय करायचं आहे नंबर देऊन द्यायचा आहे 1 2 आणि 3.
त्यानंतर बघा या फिगर मध्ये किती होत आहे, तर 1 आणि 2. ठीक आहे. बघा काय केलं होतं, या तिन्ही नंबरची काय केली होती आपण, याची बेरीज केली होती. ठीक आहे. 3 आणि 2 किती होत आहेत, 5. 5 आणि 1 6. ठीक आहे. 6 प्लस 6 अधिक, त्यानंतर बघा या त्रिकोणमध्ये किती होत आहे, 2 आणि 1. तर टोटल 3 त्रिकोण या फिगर मध्ये काय दिसत आपल्याला बनत आहे. ठीक आहे. 6 आणि 3 किती होत आहेत, तर टोटल 9 फिगर काय होत आहे मित्रांनो, 9 त्रिकोण या कम्प्लीट फिगर मध्ये आपल्याला दिसत आहे. नेक्स्ट फिगर मध्ये काय काय झालेलं आहे, सर्व त्रिकोण काय केलेलं आहे, लंबवत आणि हॉरिझॉन्टल लाईन्सनी म्हणजे आडव्या रेषांनी काय केलेलं आहे, त्रिकोण विभागल्या गेलेला आहे. बघा कसं मोजायचं, काय केलं होतं आपण, सर्व याला नंबर दिला होता. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. तर टोटल किती होत आहेत मित्रांनो, टोटल उभ्या रेषांनी विभागले गेलेले त्रिकोण टोटल 11 बनत आहेत. ठीक आहे. नंतर बघा आडव्या रेषा किती आहेत, आडव्या रेषा मोजायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. आडव्या ही रेषा आपल्याला काही मिळत आहे, तिथं 11 मिळत आहे. ठीक आहे. तर 11 आणि 11 या दोन्ही याचा गुणाकार किती होतोय, तर बघा मित्रांनो 121. 11 आणि 11 म्हणजे किती, 11 गुणिला 11 बरोबर 121 येथे मिळत आहेत. म्हणजे या फिगर मध्ये टोटल 121 त्रिकोण येथे बनत आहे. ठीक आहे. नेक्स्ट फिगर बघा, ही फिगर आपण या आधी पण सॉल्व्ह केलेली आहे. अशाच प्रकारची फिगर आपण याच्या आधी पण बघितली होती. बघा काय करायचं आहे, तर याच्यामध्ये जेवढे छोटे छोटे त्रिकोण बनत आहेत त्यांना नंबर देऊन द्यायचं, 1 2 3 4. ठीक आहे मित्रांनो. हा एका चौकोनामधले आपण इथे सर्व छोटे छोटे त्रिकोण इथे मोजून घेतले. तर 4 गुणिला चौकोनामधले त्रिकोण कसे मोजायचे सांगितले होते, तर त्याला काय करायचं आहे, सरळ 2 नी गुणाकार करायचा आहे. 4 गुणिला 2 तर बरोबर 8. म्हणजे या एका चौकोनात इथे टोटल 8 त्रिकोण बनत आहे. तसेच मित्रांनो बघा याच फिगर सारखी, याच चौकोनासारखा परत हा एक चौकोन दिलेला आहे आणि हाही एक चौकोन आपल्याला दिलेला आहे. एकाच चौकोनासारखे आपल्याला परत येथे 2 चौकोन दिलेले आहेत. त्यानंतर याही चौकोनामध्ये किती बनतील, तर 8. आणि परत या चौकोनामध्ये किती बनतील, तर 8. या तीनही 8 ची काय करायची आपल्याला इथे बेरीज करायची आहे. बघा 8 अधिक 8 अधिक 8. पण मित्रांनो उत्तर इथे आपलं संपलेलं नाहीये. तर बघा काय करायचं आहे, 2 चौकोनांनी बनवलेले जे त्रिकोण आहेत ते पण आपल्याला इथे काय करायचं आहे, मोजायचे आहेत. तर 2 चौकोनांनी बनवलेले त्रिकोण बघा, हा एक, परत हा एक आणि बघा हा एक आणि परत हा एक, असे टोटल आपल्याला 4 त्रिकोण इथे मिळत आहेत. ठीक आहे. तर बघा मित्रांनो 8 अधिक 8 बरोबर 16 आणि अधिक 8 24. 24 आणि 4 किती होत आहेत, तर टोटल 28 त्रिकोण आपल्याला येथे मिळत आहेत. म्हणजे या फिगर मध्ये आपल्याला टोटल 28 त्रिकोण इथे मिळत आहेत. ठीक आहे. नेक्स्ट फिगर आपण इथे बघूया. नेक्स्ट फिगर पहा मित्रांनो, हे बघा या फिगर मध्ये किती बनत आहेत, तर जेवढे छोटे छोटे त्रिकोण आपल्याला दिसत आहेत त्यांना काय करायचं आहे, नंबर द्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे या चौकोनामध्ये टोटल आपल्याला 8 छोटे छोटे त्रिकोण बनत आहेत. बघा 8 अधिक, बघा हा त्रिकोण बघा वरचा हा त्रिकोण लंबवत रेषांनी म्हणजे उभ्या रेषांनी इथे काय केलेला आहे, विभागला गेलेला आहे. तर याच्यामध्ये त्रिकोण कसे मोजायचे, तर बघा 1 2 आणि या दोनही नंबरची काय करायची आपल्याला इथे बेरीज करायची आहे. 2 आणि 1 तर टोटल 3 त्रिकोण इथे आपल्याला मिळत आहे. ठीक आहे. पण मित्रांनो उत्तर याचे संपलं नाही. तर हा त्रिकोण आणि या चौकोन या दोघांनी मिळून तयार केलेल्या त्रिकोणाची बेरीज आपल्याला इथे करायची आहे. तर बघा दोनही चौकोन आणि त्रिकोण या दोघांनी मिळून केलेले किती त्रिकोण इथे आपल्याला दिसत आहेत, तर बघा मित्रांनो हा एक आणि हा एक. ठीक आहे. तर टोटल हे 2 म्हणजे 8 अधिक 3 टोटल 11 आणि 2 13. 13 काय होत आहे आपल्याला टोटल त्रिकोण इथे मिळत आहे. ठीक आहे. फिगर बघूया मित्रांनो. नेक्स्ट फिगर पहा. या फिगर
कशी आहे मित्रांनो, आधी पण याच्यासारखीच आपण याच्याही पेक्षा टिपिकल फिगर सॉल्व्ह केलेली आहे. नेक्स्ट फिगर, या फिगर मध्ये बघा काय करायचं आहे. टोटल आपल्याला या चौकोनामधले आधी मोजून घेऊ, ठीक आहे, नंतर या चौकोनामधले मोजून घेऊ आणि हा दोनही यांनी हा त्रिकोण आणि या चौकोन या दोन्ही यांनी मिळून घेतलेले त्रिकोणाची बेरीज करू. बघा कसे मोजायचे, तर नंबर देऊन द्यायचा आहे 1 2 3 आणि 4. ठीक आहे, 4 नंबर दिल्यानंतर आपण काय केलं होतं मित्रांनो, चौकोनातले त्रिकोण कसे मोजायचे, तर जेवढेही छोटे छोटे त्रिकोण येत आहेत त्याला काय करायचं आहे, दोन्ही गुणाकार करायचा आहे. ठीक आहे, दोन्ही गुणाकार केल्यानंतर पहा येथे आपल्याला 8 म्हणजे टोटल ही एक फिगर काय करत आहे, 8 त्रिकोण देत आहे. त्यानंतर बघा ही दुसरी फिगर म्हणजे दुसरा चौकोन, दुसऱ्या चौकोनात परत काय होत आहे, छोटे छोटे त्रिकोण दिसत आहेत. ठीक आहे, या चारही त्रिकोणाला काय करायचं, नंबर द्यायचा आहे. ठीक आहे, पहा किती होत आहेत, 2 3 4. ठीक आहे, हे 4 आणि चौकोनातले कसे मोजतोय, तर 4 गुणिले 2 बरोबर 8. ठीक आहे, त्यानंतर पहा मित्रांनो हा एक त्रिकोण दिलेला आहे प्लस 1. ठीक आहे, त्यानंतर पहा दोघांनी मिळून बनवतात काय काही, तर दोघांनी मिळून कुठलाही त्रिकोण यांनी तयार केलेला नाही आहे. पण पहा मित्रांनो, या दोनही चौकोनांनी मिळून तयार केलेले त्रिकोण आपल्याला इथे दिसतील. पहा कसे, तर हा एक आणि परत हा एक त्रिकोण आपल्याला इथे दिसत आहे, म्हणजे प्लस 2. ठीक आहे, म्हणजे टोटल किती त्रिकोण आपल्याला इथे मिळतील, तर 8 अधिक 8 बरोबर 16 आणि 1 17 आणि 2 19. तर टोटल 19 त्रिकोण आपल्याला या फिगर मध्ये दिसत आहे. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट फिगर घेऊया. नेक्स्ट फिगर मध्ये पहा आपल्याला काय दिसत आहे, तर टोटल हा एक त्रिकोण दिसत आहे इथे. ठीक आहे, आणि परत हा एक त्रिकोण इथे दिसत आहे. ठीक आहे, तर त्रिकोणामधले आपल्याला कसे मोजायचे. ठीक आहे, त्रिकोणामधले त्रिकोण कसे मोजायचे ही मेथड आपण आधीच बघितलेली आहे. तर मित्रांनो तीच मेथड इथे काय करायचं आहे, आपल्याला अप्लाय करायची आहे. बघा या त्रिकोणामधले कसे मोजायचे, तर याला काय करायचं आहे, नंबर देऊन द्यायचा 1 2. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर पहा 2 आणि 1 याचा काय केली होती आपण, बेरीज केली होती. 2 आणि 1 किती होत आहे, तर 3. ठीक आहे, आणि याला काय करायचं मित्रांनो, जेवढ्याही आडव्या लाईन आहेत त्यांनी काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. ठीक आहे, आडव्या लाईन्स किती आहेत पहा, 1 2 आणि 3. टोटल 3 आडव्या लाईन आपल्याला इथे मिळत आहेत. तर 3 गुणिले 3 बरोबर 9. ठीक आहे, त्यानंतर ही फिगर पहा, या फिगर मध्ये आपल्याला किती त्रिकोण मिळत आहेत, तर कसं केलं होतं, 1 आणि 2 असे नंबर आपण या फिगरला प्रोव्हाइड केले होते. ठीक आहे, त्यानंतर आडव्या लाईन पाहायच्या किती आहेत, 1 2 आणि 3. काय केलं होतं मित्रांनो, या दोन्ही याच्या बेरजेला काय केलं होतं, आडव्या लाईननी गुणाकार केला होता. तर दोन्ही याची बेरीज किती होत आहे, 3. ठीक आहे, आणि आडव्या लाईन्स किती आहेत, तर 3 बरोबर 9. म्हणजे मित्रांनो 9 आणि 9 बरोबर 18. म्हणजे टोटल 18 त्रिकोण या फिगर मध्ये आपल्याला दिसत आहेत. अशा प्रकारे मित्रांनो आपण शॉर्टकट पद्धतीने जास्तीत जास्त क्वेश्चन इथे सॉल्व्ह करू शकतो आणि जास्तीत जास्त मार्क्स आपण पोलीस भरती कव्हर करू शकतो. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करून आपल्याला सर्व विषयाची येथे ओळख करून घ्यायची आहे. ठीक आहे, सर्व विषय आपल्याला अशा पद्धतीनेच अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट फिगर पाहू. पहा मित्रांनो, या फिगर मध्ये किती त्रिकोण तुम्हाला दिसत आहेत. ठीक आहे, सॉल्व्ह करायचा आहे सोबत सोबत. तर बघा मोठे मोठे त्रिकोण आधी आपण पाहून घेऊ. तर हा 1 2 3 4 आणि 5 म्हणजे टोटल 5 त्रिकोण आपल्याला दिसत आहे. ठीक आहे, हे 5 आणि पहा मित्रांनो काय केलेलं आहे, या 2 त्रिकोण मिळून पहा इथे हा एक बनत आहे. ठीक आहे, हा एक, त्यानंतर परत हा एक त्रिकोण इथे दिसत आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर आणखी एक त्रिकोण कुठला आहे, तर पहा हा एक त्रिकोण आपल्याला इथे दिसत आहे. म्हणजे टोटल 5 आणि हे 5. ठीक आहे, म्हणजे टोटल आपल्याला मोठेवाले 5 आणि हे छोटे 5. तर टोटल 5 आणि 5 आपल्याला टोटल 10 त्रिकोण इथे मिळत आहे. ठीक आहे, तर मित्रांनो लक्षात ठेवायचं, एका पॉइंट वरून काढलेल्या स्टार, ठीक आहे, त्याच्यामध्ये किती असतील, तर टोटल 10 त्रिकोण असतील. ठीक आहे, नेक्स्ट फिगर मध्ये बघा, ही काय आहे, एक सममित आकृती आहे. ठीक आहे, सममित आकृतीमध्ये कसे त्रिकोण मोजायचे तर पाहून घ्या. काय करायचं आहे, जेवढे छोटे छोटे त्रिकोण इथे आपल्याला दिसत आहे, सर्व छोट्या छोट्या त्रिकोणाला काय करायचे, नंबरिंग करायची आहे. म्हणजे सर्व छोट्या त्रिकोणाला काय करायचे, तिथे नंबर द्यायचे आहेत. बघा 1
2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. ठीक आहे, आणि हा 14. ठीक आहे, हा सुटला होता मित्रांनो 14. तर टोटल 14 त्रिकोण आपल्याला येथे मिळत आहेत. ठीक आहे, टोटल 14. त्याला काय करायचं आहे, सरळ दोन्ही गुणाकार करायचा आहे. ठीक आहे, दोन्ही गुणाकार केल्यानंतर 14 गुणिले 2 म्हणजे 28 त्रिकोण आपल्याला या फिगर मध्ये काय काय मिळत आहे. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, अशाच पद्धतीने आपल्याला मित्रांनो सर्व फिगर सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, नेक्स्ट फिगर पाहू. नेक्स्ट फिगर पहा, याच्यामध्ये कसे त्रिकोण मोजायचे आहेत. ठीक आहे, याच्यामधले पाहू. तर पहा मित्रांनो, येथे एक, ठीक आहे, हा एक टोटल त्रिकोण बनत आहे. त्यानंतर येथेही हा एक टोटल त्रिकोण बनत आहे. तर या दोन मध्ये किती बनतील, तर हे आपण आधी शिकलो होतो. काय करायचं आहे, दोन्ही त्रिकोण काय होत आहे, तर लंबवत रेषांनी काय केलेले आहेत, विभागल्या गेलेले आहेत. ठीक आहे, कसं मोजायचं, तर दोन्ही त्रिकोणला जर नंबर दिले 1 आणि 2, परत पहा 1 आणि 2, तर या दोन्ही यांची बेरीज किती होते, तर 2 आणि 1 6 3. ठीक आहे, आणि परत पहा या 2 आणि 1 3, तर टोटल 6 त्रिकोण ह्या वरतीच आपल्याला मिळत आहे. त्यानंतर पहा दुसरे त्रिकोण मोजायचे आहेत. 1 2 3 4. ठीक आहे, हे 4. त्यानंतर पहा मित्रांनो, हाही एक त्रिकोण इथे बनत आहे. बघा 1 आणि 2. ठीक आहे, त्यानंतर तसाच हा एक आणि परत हा एक, म्हणजे टोटल 4 त्रिकोण आपल्याला इथे मिळत आहे. म्हणजे टोटल पहा मित्रांनो, 6 आणि 4 10, 10 आणि 4, तर टोटल 14 त्रिकोण आपल्याला इथे मिळत आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला मित्रांनो असा जर क्वेश्चन आला तर अशा पद्धतीने आपल्याला इथे तो सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, प्रत्येक क्वेश्चनला फक्त व्यवस्थित पाहायचं आहे आधी. कुठल्याही त्रिकोण आल्यानंतर त्याला न भिता कसं टॅकल करायचं, व्यवस्थित त्याच्याकडे आधी पाहायचं, आपण कसं सॉल्व्ह करू शकतो, याला सोप्यात सोप्या पद्धतीमध्ये आणायचं. ठीक आहे, सोप्यात सोप्या पद्धतीमध्ये आणल्यानंतर त्याच्याकडे व्यवस्थितरित्या आपल्याकडे कुठली टेक्निक लागते का ते पाहायची, आधी टेक्निक लावायची. सर्व क्वेश्चन्स सर्व त्याला सिंपल फॉर्म मध्ये आणायचं. ठीक आहे, सिंपल फॉर्म मध्ये आणल्यानंतर त्याला काय करायचं, आपल्याला समोर सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, आपण नेक्स्ट फिगर इथे सॉल्व्ह करू. तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीतल्या जर फिगर आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत किंवा असे जर क्वेश्चन आपल्याला लवकरात लवकर सॉल्व्ह करायचे असतील, तर आपल्याला जास्तीत जास्त सरावाची आणि जास्तीत जास्त फिगर्स आपल्याला सॉल्व्ह करण्याचा सराव येथे असल्याचा फार गरजेचे असते. ठीक आहे, तर जास्तीत जास्त सराव करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त फिगर्स अशा सॉल्व्ह करायचा घरी प्रयत्न करा. ठीक आहे, नेक्स्ट फिगर पाहूया. नेक्स्ट फिगर यामध्ये पहा किती त्रिकोण आपल्याला दिसत आहेत. तर पहा मित्रांनो, काय केलेलं आहे, या चौकोनमध्ये हा एक चौकोन आपल्याला आतमध्ये दिलेला आहे. ठीक आहे, या चौकोनामधले कसे त्रिकोण मोजायचे हे तर आपण आधी बघितलेलंच आहे. प्रत्येक फिगर मित्रांनो, प्रत्येक फिगर पहा आपल्या ट्रिकवरती जेवून येत आहे. ठीक आहे, आपल्या ट्रिकवरनं आपण सॉल्व्ह करत आहोत. ठीक आहे, याही फिगर मध्ये पहा आतमध्ये काय, तर एक चौकोन दिलेला आहे. या चौकोनामध्ये आपल्याला काय करायचे आहे, त्रिकोण मोजायचे आहे. ठीक आहे, या चौकोनामधले त्रिकोण आपण मोजू. तर कसे मोजायचे होते, तर त्याला आधी काय केले होते, आपण नंबर्स दिले होते. नंबर्स पहा मित्रांनो कसे द्यायचे, नंबर्स खूप इम्पॉर्टंट आहे. नंबर्स देणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. नंबर्स देणं आलं जमलं म्हणजे तुम्हाला अशा फिगर सॉल्व्ह करता येतात. ठीक आहे, तर पहा मित्रांनो 1 2 3 4 हे टोटल 4 छोटे छोटे त्रिकोण बनत आहेत. आणि चौकोनामधले कसे कॅल्क्युलेट केले होते, तर 4 गुणिले 2 बरोबर 8 त्रिकोण आपल्याला या चौकोनात मिळत आहेत. त्यानंतर पहा मित्रांनो, हा 1 2 3 आणि 4 हे छोटे त्रिकोण मिळत आहेत. ठीक आहे, त्यानंतर साईडला पण आपल्याला इथे 4 त्रिकोण मिळत आहेत. पहा 1 2 3 आणि 4. ठीक आहे, तर पहा मित्रांनो 8 अधिक 4 बरोबर 12, 12 आणि 4 तर बरोबर 16 त्रिकोण आपल्याला या फिगर मध्ये मिळत आहे. ठीक आहे, तर अशा नेक्स्ट फिगर पहा मित्रांनो. नेक्स्ट फिगर मध्ये काय दिलेलं आहे, परत आपली ज्या ट्रिक आहेत त्यामध्ये येते का क्वेश्चन आधी ते पाहायचं आणि नंतर जर कुठलं काही होत असेल तर ते लावायचा प्रयत्न करायचा आणि फिगर लवकरात लवकर सॉल्व्ह करायचा प्रयत्न आपल्याला इथे करायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट फिगर पहा. नेक्स्ट फिगर मध्ये पाहिल्यानंतर आपल्याला काय कळतंय, तर हा पण आतला एक काय आहे, चौकोनच इथे दिलेला आहे. ठीक आहे, तर या चौकोनामध्ये त्रिकोण कसे मोजायचे हे आपली एक जुनी आपण ही पद्धत बघितलेली आहे. ठीक आहे, तर या पहा कसं सॉल्व्ह करायचं, तर नंबर द्यायचा 1 2 3 आणि 4. ठीक आहे, तर 4 गुणिले 2 बरोबर 8. ठीक आहे, तर या
फिगर मध्ये आपल्याला या आतला जो चौकोन आहे याच्यामध्ये किती त्रिकोण मिळत आहेत, तर टोटल 8 त्रिकोण आपल्याला या आतल्या चौकोनामध्ये मिळत आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, या साईडलाही त्रिकोण बनत आहे. ठीक आहे, हा बघा, या त्रिकोणाकडे पाहिल्यानंतर आपल्या काय लक्षात येते, तर हा त्रिकोण एका लंबवत रेषेने काय केलेला आहे, विभागल्या गेलेला आहे. ठीक आहे, तर या त्रिकोणामध्ये पहा 1 आणि 2 म्हणजे टोटल असे 2 आणि 1 असे टोटल 3 त्रिकोण आपल्याला या एका फिगर मध्ये दिसत आहेत. तर अशा फिगर पहा मित्रांनो, प्रत्येक कॉर्नरवरती, प्रत्येक कोपऱ्यावरती आपल्याला एक एक फिगर दिसत आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये 3 प्लस याच्यामध्ये 3, याच्यातले 3 आणि यामधले 3 म्हणजे असे टोटल आपल्याला किती मिळत आहे, तर 3 चूक 12 म्हणजे टोटल 12 त्रिकोण हे मिळत आहे. म्हणजे टोटल 12 अधिक 8 म्हणजे टोटल 20 त्रिकोण आपल्याला इथे मिळत आहे. ठीक आहे, पहा मित्रांनो, परत एकदा लक्ष द्या, कसं काढलं लक्षात असू द्या. आतला जो चौकोन आहे, चौकोनामध्ये कसे त्रिकोण कॅल्क्युलेट करायचे हे आपण पाहिलं होतं. तर पहा, त्यांना काय करायचं, नंबर द्यायचा आहे 1 2 3 4. ठीक आहे, 4 नंबर दिल्यानंतर त्याला काय करायचं, आपण चौकोनामध्ये कसे कॅल्क्युलेट करतो, लगेचच 2 नी मल्टिप्लाय करून टाकायचं. म्हणजे 4 गुणिले 2 बरोबर 8. ठीक आहे, 8 लिहिल्यानंतर आपल्याला काय होतंय, तर आपल्याला दिसत आहे, कॉर्नरवरती पाहिल्यानंतर लगेचच क्लिक व्हायला पाहिजे की त्रिकोण हा लंबवत रेषेने विभागला गेलेला आहे. ठीक आहे, लंबवत रेषेने जर त्रिकोण विभागला गेलेला असेल तर आपण तो कसा कॅल्क्युलेट केला होता, तर पहा, 1 त्याला आपण सरळ नंबर दिला होता 1 2 आणि या दोघांची काय केली होती, या दोन्ही नंबरची आपण बेरीज केली होती. म्हणजे पहा, 2 आणि 1 असे 3 म्हणजे हा त्रिकोण आपल्याला 3 त्रिकोण देतोय. ठीक आहे, हा कॉर्नर आपल्याला 3 त्रिकोण देतोय. त्यानंतर प्रत्येक कॉर्नर वरती काय आहे, एक एक तसाच त्याच टाइपचा सेम त्रिकोण आपल्याला दिलेला आहे. तर 3 इथले 3 या साईडचे 3 आणि या साईडचे 3 म्हणजे टोटल 12 त्रिकोण आपल्याला येथे दिसत आहेत. म्हणजे 8 अधिक 12 म्हणजे टोटल 20 त्रिकोण आपल्याला या फिगर मध्ये देत आहे. ठीक आहे, ही फिगर आपल्याला टोटल 20 त्रिकोण देत आहे. त्यानंतर नेक्स्ट फिगर पाहूया मित्रांनो. नेक्स्ट फिगर मध्ये पहा, आपल्याला काय करायचं आहे, त्रिकोण कॅल्क्युलेट करायचे आहे. तर नेक्स्ट फिगर पण आपल्याला फक्त व्यवस्थित पाहायचं आहे. ठीक आहे, या फिगर मध्ये पाहिल्यानंतर तुमच्या काय लक्षात येते, तर आतमध्ये काय दिलेलं आहे पहा, येथे एक चौकोन दिलेला आहे. पहा, हा एक चौकोन आहे इथं. ठीक आहे, या चौकोनामध्ये त्रिकोण कसे कॅल्क्युलेट करायचे, तर सरळ काय केलं होतं, आपण त्याला नंबर दिले होते. तर पहा, 1 2 3 अशा पद्धतीने आपण याला काय केले होते, नंबर दिले होते. ठीक आहे, आणि हे नंबर दिल्यानंतर किती त्रिकोण येत आहेत, तर 4. ठीक आहे, या 4 ला काय केलं होतं, सरळ चौकोनामध्ये जर मोजायचे असतील तर सरळ त्याला 2 नी मल्टिप्लाय केलं होतं. ठीक आहे, 4 गुणिले 2 बरोबर 8. ठीक आहे, आणि या साईडचे पहा, साईडचे किती होत आहे, तर हा 1. ठीक आहे, परत हा 1 म्हणजे असे टोटल 8 अधिक 2 बरोबर किती होत आहे, तर 10 त्रिकोण आपल्याला इथे मिळत आहेत. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने काय करायचं, आपल्याला प्रत्येक फिगर ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न इथे करायचा आहे. ठीक आहे, प्रत्येक फिगर कडे फक्त व्यवस्थितरित्या पाहायचं आहे तुम्हाला मित्रांनो. पहा, ही फिगर कशी सॉल्व्ह करायची, तर या फिगर मध्ये पाहिल्यानंतर आपल्याला सरळ लक्षात येते की हाही एक काय आहे, याचे चौकोन आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, हा चौकोन आपल्याला इथे दिलेला आहे. तर चौकोनातल्या फिगर मित्रांनो आपण आधीच कॅल्क्युलेट केल्या होत्या. कशा मोजायच्या, तर पहा, 1 2 3 आणि 4. ठीक आहे, 4 ह्या झाल्या. त्यानंतर 4 गुणिले 2 बरोबर 8 फिगर आपल्याला इथे मिळत आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, हाही एक चौकोनच आपल्याला इथे दिसत आहे. ठीक आहे, या चौकोनामधल्या कशा मोजायच्या, तर याला परत नंबर द्यायचा 1 2 3 4. ठीक आहे, आणि या 4 ला काय करायचं मित्रांनो, 2 नी गुणाकार करायचा आहे. तर बरोबर 8 आणि 8 16 म्हणजे 16. पण मित्रांनो आपण बघा, इथे 2 त्रिकोण आणखी जास्त पकडलेले आहेत. ठीक आहे, तर 16 वजा 2 बरोबर 14 म्हणजे 14 त्रिकोण आपल्याला या फिगर मध्ये मिळत आहे. ठीक आहे, पहा मित्रांनो, अशा पद्धतीचा क्वेश्चन आला तर कसा सॉल्व्ह करायचा, तर या फिगर कडे पाहिल्यानंतर आपल्या सरळ लक्षात येते की साईडला जे मोठे त्रिकोण आहेत, हे आधी मोठे त्रिकोण आपण आधी मोजून घेतले. 1 2. ठीक आहे, नंतर हा एक 3 असे टोटल आपल्याला मोठे त्रिकोण 3 येथे मिळत आहेत. त्यानंतर पहा मित्रांनो, मोठे त्रिकोण 3 मिळाल्यानंतर आपल्याला या फिगर कडे फक्त व्यवस्थितरित्या पाहायचं आहे.
ठीक आहे. व्यवस्थित पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की आणखीही काही लहान लहान छोटे छोटे त्रिकोण याच्यामध्ये बनत आहेत, तेही आपल्याला इथे काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर पहा छोटे छोटे त्रिकोण कुठले बनत आहेत. ठीक आहे. तर हे बघा, हा एक त्रिकोण इथे बनतोय. ठीक आहे. परत हा एक सर्वात छोटा त्रिकोण इथे बनत आहे. किती झाले, 2. ठीक आहे. त्यानंतर इथे बघा, इथे बघितल्यानंतर परत एक त्रिकोण आपल्याला इथे मिळत आहे. म्हणजे टोटल छोटे आपल्याला 3 त्रिकोण मिळत आहे. तर 3 अधिक 3 बरोबर 6 त्रिकोण आपल्याला या फिगरमध्ये मिळत आहे. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. मित्रांनो, फक्त काय करायचं आहे, फिगरकडे व्यवस्थितरित्या पाहायचं आहे आणि फिगर लवकरात लवकर कशी सॉल्व्ह करता येईल आणि आपल्या फॉर्ममध्ये आपल्या ट्रिकमध्ये फिगर कशी बसेल हे आपल्याला इथे विचार करायचा आहे. ठीक आहे. पहा मित्रांनो, याही फिगरमध्ये आपल्याला त्रिकोण कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर कसे कॅल्क्युलेट करायचे, तर बघा मित्रांनो, हा इथे एक त्रिकोण आपल्याला टोटल दिसतोय. ठीक आहे. हा मोठा त्रिकोण आपल्याला दिसतोय. तर हा मोठा त्रिकोण आपल्याला फक्त एका लंबवत रेषेने, याला आपण थोडं सेपरेट सेपरेट करू. सेपरेट पाहिल्यानंतर पहा मित्रांनो, मोठा त्रिकोण आपल्याला अशा पद्धतीने दिसेल. ठीक आहे. मोठा त्रिकोण आपल्याला एका लंबवत रेषेने विभागलेला दिसेल. कसा कॅल्क्युलेट करायचा हे तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं आहे. पहा कसं कॅल्क्युलेट करायचं आहे. तर 1, 2 असे नंबर दिल्यानंतर या दोनही नंबरची काय केली होती, आपण सम केली होती. तर 2 आणि 1 बरोबर 3. ठीक आहे. म्हणजे मोठा जो त्रिकोण आहे, हा मोठा त्रिकोण आपल्याला काय करतोय, तर 3 त्रिकोण आपल्याला इथे देतोय. त्यानंतर पहा, हे जे छोटे छोटे त्रिकोण आहे, या छोट्या त्रिकोणालाही आपण बाहेर काढू. ठीक आहे. छोटा त्रिकोण बाहेर काढल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने तो दिसतो. ठीक आहे. तर छोट्या त्रिकोणामधलेही आपल्याला किती त्रिकोण कॅल्क्युलेट करायचे असले तर ही टेक्निक, हीच पद्धत इथे पण अप्लाय करायची आहे. तर पहा, 1 आणि 2. ठीक आहे. किती त्रिकोण होत आहेत, तर 2 आणि 1 बरोबर 3 त्रिकोण इथे बनत आहेत. तर मित्रांनो, याही कॉर्नरला तसाच एक छोटा त्रिकोण दिलेला आहे. ठीक आहे. पहा, याही त्रिकोणाचे कसे कॅल्क्युलेट करायचे, तर याला नंबर द्यायचे. ठीक आहे. कसे, तर पहा, 1, 2 आणि 2 आणि 1 बरोबर 3. म्हणजे किती होतात मित्रांनो, 3 आणि हे 3 आणि परत हे 3. ठीक आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, या दोन्ही फिगर मिळून एक एक त्रिकोण इथे बनत आहे. हा एक आणि त्यानंतर परत हा एक त्रिकोण आपल्याला इथे मिळत आहे. म्हणजे हे 2. म्हणजे मित्रांनो, टोटल आपल्याला 3 अधिक 3 बरोबर 6. 6 आणि 3 9. 9 आणि 2 किती, तर टोटल 11 त्रिकोण आपल्याला या फिगरमध्ये मिळत आहे. हे टोटल फिगर आपल्याला 11 त्रिकोण देत आहे. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने क्वेश्चनला कसं सॉर्ट आउट करायचं, क्वेश्चनला जर समजा बायफर्केट करायचं असेल, डायग्राम जर आपल्याला छोट्या छोट्या याच्यात जर डिस्ट्रीब्यूट करायची असेल तर तीही करून पाहायची. पण क्वेश्चन लवकरात लवकर सॉल्व्ह करता आला पाहिजे, हे आपला ध्येय असलं पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, या फिगरकडे व्यवस्थित बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ही फिगर काय आहे, तर चौकोन आणि त्रिकोण या दोघांनी मिळून बनलेला एक फिगर आहे. ठीक आहे. दोघांचं कॉम्बिनेशन इथे आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. तर चौकोनामधले त्रिकोण आपण कसे मोजले होते, तर याला सरळ सरळ नंबर दिला होता, 1, 2, 3, 4. ठीक आहे. तर 4 गुणेला 2 बरोबर 8. म्हणजे 8 त्रिकोण आपल्याला हा चौकोन देत आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या त्रिकोणामधले कसे मोजायचे त्रिकोण ते आधीच सांगितलं होतं. हा त्रिकोण काय मित्रांनो, लंबवत रेषेने विभागला गेलेला आहे. फक्त याला व्यवस्थित पाहायचं आहे. या त्रिकोणाला व्यवस्थित बघितल्यानंतर आपल्याला लगेचच लक्षात येते की त्रिकोण लंबवत रेषेने विभागला आहे. ठीक आहे. तर बघा, 1 आणि 2 असे नंबर दिल्यानंतर या नंबरची काय करायची होती, फक्त आपल्याला याचे सम करायची होती. तर बरोबर आपल्याला 3, 1 अधिक 2 बरोबर 3. हे 3 त्रिकोण आपल्याला या त्रिकोणामधून मिळतील. त्यानंतर बघा, हा एक त्रिकोण. ठीक आहे. त्यानंतर पहा, इथे एक त्रिकोण. म्हणजे हे 2 त्रिकोण बरोबर 8 आणि 3 बरोबर 11. ठीक आहे. आणि नंतर 2 बरोबर 13. 8 अधिक 3 11 आणि 2 13 बरोबर 13 त्रिकोण आपल्याला या फिगरमध्ये मिळत आहे. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. जिथे फिगर आपल्याला व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करता येईल ती मेथड आपल्याला अप्लाय करायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट, चला तर मग मित्रांनो, लवकरात लवकर आपण नेक्स्ट फिगर सॉल्व्ह करायचा आहे ते प्रयत्न करू. ठीक आहे. नेक्स्ट फिगर पहा, या फिगरमध्ये बघितल्यानंतर, फिगरकडे पाहिल्यानंतर लगेच लक्षात द्यायचं की याला नंबर कसे द्यायचे, नंबरिंग कशी करायची हे लक्ष द्या. 1, 2, 3. ठीक आहे मित्रांनो, काय करायचं आहे, त्रिकोणमध्ये फक्त तुम्हाला नंबर देता आले पाहिजे. नंबर दिले म्हणजे तुमची अर्धी फिगर इथे सॉर्ट आउट होऊन जाते. तर बघा मित्रांनो, नंबर्स कसे द्यायचे, मी नंबर्स कसे देतोय, 1, 2,
3, त्यानंतर पहा इथे 2, 3 आणि परत याला 4. ठीक आहे. आता काय करायचं मित्रांनो, या सर्व फिगर्सची काय करायची आहे, या सर्व नंबरची काय करायची आपल्याला इथे सम करायची आहे. सर्व नंबरची आपल्याला इथे बेरीज करायची आहे. 3 आणि 2 बरोबर 5, 5 आणि 1 6. ठीक आहे. 6 अधिक आता काय करायचं आहे, हे जे नंबर्स आहेत या नंबर्स मध्ये आपल्याला काय करायचे, बेरीज करायची आहे. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 बरोबर 10. ठीक आहे. तर 6 अधिक 10 बरोबर आपल्याला इथे 16. पण मित्रांनो पण काय झालंय, एक आपण परत परत इथे मोजलेला आहे, त्यामुळे वजा 1 म्हणजे बरोबर 15 त्रिकोण या फिगर मध्ये आपल्याला मिळत आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. नंबरिंग फक्त देता आली पाहिजे. नंबरिंग दिली म्हणजे तुमचा क्वेश्चन सॉर्ट आउट झाला. ठीक आहे. पहा नेक्स्ट फिगर पहा. नेक्स्ट फिगरकडे आपण जाऊ. नेक्स्ट फिगर मध्ये पहा आपल्याला काय केलेलं आहे, तर दोन चौकोन आपल्याला दिलेले आहे आणि दोन चौकोनामधले आपल्याला काय करायचं आहे, त्रिकोण कॅल्क्युलेट करायचे आहे. तत्पूर्वी मित्रांनो पहा, मोठा जो चौकोन आहे आपण काय करायचं आहे, असा जर फिगर आली काय करायचं, सरळ सरळ एक फिगर आपल्याला बाहेर काढून घ्यायची. मोठ्या फिगर मध्ये पहा, मोठी फिगर मी इथून बाहेर काढतो. मोठ्या फिगर मध्ये पहा अशा पद्धतीने बाहेर काढल्यानंतर मोठी फिगर आपल्याला येथे दिसणार आहे. ठीक आहे. मोठ्या फिगर मध्ये आपण त्रिकोण कसे कॅल्क्युलेट केले होते, तर 1 2 3 4. ठीक आहे. आणि चारही नंबरची काय केली होती, येथे बेरीज केली होती. ठीक आहे. 4 अधिक 3 बरोबर 7. ठीक आहे. 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. ठीक आहे. 10 नंतर पहा मित्रांनो, कॉर्नर वरती एक एक त्रिकोण तयार होतोय. ठीक आहे. कॉर्नर वरती किती त्रिकोण तयार होत आहे, तर याला नंबर दिल्यानंतर 1 2 म्हणजे बरोबर 3 त्रिकोण या एका कॉर्नर वरती तयार होत आहेत. असे किती कॉर्नर आहेत मित्रांनो आपल्याकडे, तर 1 2 3 आणि 4. ठीक आहे. 4 कॉर्नर इथे दिलेले आहेत. एका कॉर्नर वरती 3 आणि असे आपल्याकडे 4 कॉर्नर आहेत, म्हणजे 3 चौके 12. ठीक आहे. असे 12 आणि हे 10 म्हणजे टोटल आपल्याकडे किती होत आहेत, तर 22 त्रिकोण आपल्याला इथे दिसत आहेत. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. चला मित्रांनो नेक्स्ट फिगर कडे जाऊया. नेक्स्ट फिगर पहा. आता अशी जर फिगर आली तर मित्रांनो बिलकुल घ्यायचं नाही, व्यवस्थितरित्या आरामात सॉल्व्ह करायची आहे. ठीक आहे. व्यवस्थितरित्या विचार करायचा, कशी फिगर सॉल्व्ह करू शकतो. फिगरला व्यवस्थित पाहायचा आधी आणि लवकरात लवकर आपली जी ट्रिक आपण शिकलेलो आहोत किंवा आपण जे व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करायचा प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे, त्या पद्धतीनेच आपल्याला फिगर सॉल्व्ह करता येतात. पहा इथे पण एक चौकोन दिलेला आहे, इथे पण एक चौकोन दिलेला आहे, इथेही एक आणि हा पण एक काय आहे, चौकोनच आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. चौकोनामधल्या फिगर कशा कॅल्क्युलेट करायच्या हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. छोटे छोटे त्रिकोण कॅल्क्युलेट करायचे आणि त्याला सरळ दोन्ही काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. दोन्ही त्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा. ठीक आहे. दोन्ही गुणाकार केल्यानंतर पहा मित्रांनो, हा जर एक चौकोन आपण जर इथे बघितला, ठीक आहे, एका चौकोनामध्ये किती त्रिकोण तुम्हाला दिसत आहेत, तर छोटे छोटे तुम्हाला 4 त्रिकोण इथे दिसत आहेत. ठीक आहे. बघा 4 त्रिकोण आणि 4 ला काय करायचं आहे मित्रांनो, सरळ दोन्ही मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे बरोबर 8. एक फिगर आपल्याला इथे 8 देते आहे. तर पहा 1 2 असे आपल्याला किती आहे, 4 फिगर आपल्याकडे आहेत. 1 2 3 आणि 4. ठीक आहे. 4 फिगर आपल्याकडे देते आहे. 8 एक फिगर देते आहे, तर 4 किती देतील, 32. ठीक आहे. 8 क्यूब 32 म्हणजे टोटल 32 त्रिकोण आपल्याला ही फिगर देत आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा याच्या जे एंड आहे त्यानंतर याच्या शेवटवरती काय दिलेलं आहे, एक एक त्रिकोण आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. त्रिकोण आणि चौकोन या दोन्ही मिळून काय केलेलं आहे, याचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. ठीक आहे. तर या त्रिकोणामध्ये आपल्याला किती त्रिकोण देईल, तर 1 आणि 2 म्हणजे पहा मित्रांनो 2 आणि 1 आपल्याला टोटल 3. हा एक त्रिकोण 3 त्रिकोण देतोय आणि हा दुसरा त्रिकोण पण काय करतोय, 3 त्रिकोण इथे देतोय. म्हणजे टोटल 6 32 आणि 6 बरोबर किती होत आहे, 38. ठीक आहे. 38 आणि पाहायचं मित्रांनो व्यवस्थित, दोन त्रिकोण मिळून कुठली त्रिकोण बनतायत का. ठीक आहे. दोन फिगर मिळून कुठला त्रिकोण इथे बनतोय का हे व्यवस्थित पाहायचं आणि त्यानंतरच काय करायचं, क्वेश्चन इथे संपवायचा आहे. तर पहा दोन फिगर मिळून कुठला त्रिकोण बनतो का, तर नाही. दोन फिगर मिळून इथे कुठलाही त्रिकोण इथे बनत नाही, नसल्यामुळे काय या फिगर मध्ये फक्त किती, तर 38 त्रिकोण इथे बनत आहे. ठीक आहे. नेक्स्ट फिगर पहा मित्रांनो. लवकरात लवकर फक्त काय करायचं, आपल्याला इथे फिगर सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. या फिगर मध्ये किती त्रिकोण बनत आहे, तर व्यवस्थितरित्या जर बघितलं तर यामध्येही दोन त्रिकोणाचं काय आहे, हे कॉम्बिनेशन आहे. जरी हा दिसायला डायगोनल टाइप असला, ठीक आहे, डायमंड टाइप जरी दिसायला असला
तरी या काय आहे, दोन त्रिकोणाचं काय आहे, कॉम्बिनेशन आहे. मित्रांनो फक्त फिगरला काय करता आलं पाहिजे, सॉर्ट आउट करता आलं पाहिजे. सिंपल फॉर्म मध्ये फिगरला घेऊन यायचं. ठीक आहे, सिंपल फॉर्म मध्ये जर फिगर एकदा आली की आपल्याला ती फिगर लवकरात लवकर सॉल्व्ह करता येते. हा दिसायला जरी डायमंड टाईप असला तरी हा डायमंड नसून मित्रांनो पहा, दोन त्रिकोणाचं काय आहे, कॉम्बिनेशन आहे. पहा अशा पद्धतीने हा एक त्रिकोण इथे दिसतोय. ठीक आहे, हा त्रिकोण दोन लंबवत रेषांनी इथे विभागला गेलेला आहे. परत हा एक त्रिकोण आपल्याला इथे दिसतोय खालच्या साईडने. परत बघा खालच्या साईडने परत असा एक त्रिकोण आहे. तर दोन त्रिकोणांचं काय आहे, हे कॉम्बिनेशन आहे. आणि त्रिकोणामधले फिगर कशा कॅल्क्युलेट करायच्या हे तर आपण बघितलेलंच आहे. ठीक आहे, तर कशा कॅल्क्युलेट करायच्या परत एकदा पहा. 1 2 3 अशा पद्धतीने नंबर दिल्यानंतर या नंबरची काय केली होती, आपण सम केली होती. नंबरची बेरीज येथे केली होती. तर पहा 3 आणि 2 किती होतात, 5. 5 आणि 1 6. ठीक आहे, तर टोटल या फिगर मधले 6 त्रिकोण. आणि या फिगर मध्ये पहा काय केलं होतं, नंबर द्यायचे आहे 1 2. 2 आणि 1 किती होत आहे, तर 3. ठीक आहे, या फिगर मधले टोटल 3 त्रिकोण आपल्याला इथे मिळत आहेत. तर 6 आणि 3 किती होत आहेत मित्रांनो, 9. आणि मित्रांनो इथंच जर इथंच क्वेश्चन न संपवता दोनही त्रिकोण मिळून कुठला त्रिकोण करतोय का, काही राहिलंय का ते एकदा पाहून घ्यायचं आहे आणि नंतर समोर जायचं आहे. तर पहा मित्रांनो, दोनही त्रिकोण मिळून कुठलाही त्रिकोण आपल्याला इथे दिसत नाहीये. त्यामुळे काय होतंय, 9 त्रिकोण ही फिगर काय देणार आहे, आपल्याला देणार आहे. या फिगर मध्ये टोटल आपल्याला 9 त्रिकोण मिळतील. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने मित्रांनो काय करायचं आपल्याला, या फिगर काउंटिंग मध्ये आपल्याला जास्तीत जास्त सराव करायचा आहे. ठीक आहे, जास्तीत जास्त सराव केल्यानंतर एकदा का आपल्या नजरेतून जास्तीत जास्त फिगर गेल्या की आपल्याला कसे फिगरचे प्रॉब्लेम कसे सॉर्ट आउट करता येतील हे आपल्याला इथे लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, तर मित्रांनो याचा जो नेक्स्ट टाईप आहे चौकोन, हे आपण दुसऱ्या लेक्चर मध्ये बघू. ठीक आहे, हे इथंच थांबू. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू.